राणेंच्या तालमीत तयार झालेल्या विनायक निमण यांची काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत घरवापसी झाली आहे। त्यांनी भाजप विरोधात वेगवेगळे मोर्चे काढले। भाजप अध्यक्ष अमित शहा आणि प्रवक्ते माधव भांडारी यांना कल्लू मामा आणि महाराणी म्हणत निमणांनी भाजप विरोध तीव्र ठेवला। दरम्यान स्मार्ट सिटी, मेट्रो, विकास आराखडा अशी एक से एक गाजर दाखवत भाजपनं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन बुद्धिजीवी पुणेकरांना आपलंसं करायला सुरुवात केली आहे। सेनेशी युती करायची की नाही याबाबत मात्र भाजप मुद्दाम गोल बोलताय। पालकमंत्री बापट म्हणतायत सेनेला बरोबर घेऊ। आमची मनस्थिती चांगली आहे, आम्हाला सेनेला बरोबर घ्यायचंय, आम्ही एकमेकात ऍडजस्ट करू। शेवटी असं आहे की राजकीय परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला पक्षाने तिकीट द्यावं, ही संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग पक्षातल्याच कार्यकर्त्यांचं समाधान करू शकत नसू तर आणखीन एक नवीन हिस्सेदार आल्यानंतर अधिक अडचणी येतात। पण तरीही या सगळ्यांवर मात करून मंदार या सगळ्यांवर मात करून आम्ही पुढे जाऊ। दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेल्या पुण्याकडे उद्धव ठाकरे यांचं फारसं लक्ष नाही। पण बीआरटी असो किंवा बीडीपी पुणेकरांच्या लोकभावनेसोबत शिवसेना राहते, त्यामुळे आमची युती पुणेकरांसोबत आहे। इतर पक्ष मात्र युतीबाबत इमानदार आहेत का असा सवाल करत भाजप आणि राष्ट्रवादी या पुणे पॅटर्नकडे सेना नेते अंगुली निर्देश करायला विसरत नाहीयेत। पुणेकरांच्या हितासाठी इमानदारीमध्ये लढणारा पक्ष म्हणून शिवसेनेला आम्हाला युतीच्या साठी सुद्धा सकारात्मक भूमिका आहे। पण अंतिमतः शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे भूमिका घेतील आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, विनायक निमण आहेत आणि आम्ही सर्वजण पुणे शहरातले पदाधिकारी त्यामधल्या असेसमेंट नुसार योग्य तो निर्णय होईल। यंदा पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होईल असा जाणकारांचा होरा आहे। पण काँग्रेस आणि सेना या युती आणि आघाडीतल्या छोट्या भावांच्या परफॉर्मन्सवरच सत्तेची तिजोरी मिळणार आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी या मोठ्या भावांना माहीत आहे। त्यामुळे सत्तेची चावी शिवसेनेकडे राहील असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे। त्यामुळे भाजप सेना युती आधी होईल किंवा नंतर याकडे कार्यकर्त्यांसोबत पुणेकरांचंही लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे।